झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. मगाशी आहे ना त्यांचं डोकं खूप दुखत होतं. अगं ते आम्हालाही माहिती आहे म्हणून तुला वर पाठवलं होतं ना की आता कसं वाटतंय विचारून ये म्हणून. बरोबर आहे, हिचं डोकं तर दुखणारच ना. श्रीच्या लग्नाचं केवढं मोठं ओझं आहे तिच्या डोक्यावर. बिचारी. मी काय म्हणते बेबी वंच, श्री काल आईंकडे बोलला ना ते फार बरं झालं. हो खरं का इंदू वहिनी? नाहीतर काय, मी ह्या कानाने ऐकलं. इंदू बहिणींचा स्वभाव ना फार विनोदी आहे. सगळेजण ह्याच कारणे ऐकतात, चोरून ऐकलं तरी. शरे, माझा स्वभाव इमोशनल आहे, हे एकदा ठरवलंस ना सारखं सारखं का बदलतेस? कुणी ठरवलं? नाही मला सांगा, मुळात ठरवलं कुणी? नाही नाही, तुमचा स्वभाव ना विनोदीच आहे. आता बघा ना, ह्या कानाने ऐकलं. अगं पण कोण अनघा? असं काय करताय तुमचं? कोण अनघा? अहो बघितलं, तुम्ही सगळ्या विसरता आणि मला बोलत असता सारखं सारखं. मी ह्यावेळी बरोबर लक्षात ठेवलंय. अहो अनघा म्हणजे आपली होणारी सून नाही का? अगं सायली आहे ती. ते म्हणजे मला वाटलंच एकदम असं चटकन कसं काय आठवलं. ज्या अर्थी मला पटकन आठवलं त्या अर्थी काहीतरी गडबड असणार. पण एक मिनिट, आता नक्की तिचं नाव अपर्णा? हो सुवर्णाच नाव आहे तिचं. तेच सुवर्णा. आणि तू म्हणाली पण होतीस एस फॉर सुवर्णा आणि एस फॉर श्री. आता सगळे येस येस होणार आहे, हो की नाही? काय आत्मविश्वास आहे. श्रीच्या लग्नाचं खूपच टेन्शन घेतलंयस तू. हो खरंय, खूपच टेन्शन आलंय मला. सगळं आपल्यालाच करायचं ना, पुरुष माणूस नाही घरात कोणी. त्यानं काही अडलंय का? तसं नाही पण आणि श्री आहेच की. हो श्री आहे ना, पण तो कुठे तोंड उघडून काय बोलतोय आपल्याशी. आणि ती सायली, नर्मदा, तू इतक्यात यात पडू नकोस. पडू नकोस म्हणजे? हाई तो पोटचा पोर आहे माझ्या, कसं स्वस्थ बसवेल मला? मग काय करणार आहेस तू? धडा त्याला विचारणार आहेस त्याला की हे सगळं काय चाललंय, लग्न कधी करणार आहेस म्हणून? तुम्ही परवानगी दिलीत तर विचारावं असं वाटतंय मला. विचारा मग. आणि त्याच्याकडून अपेक्षित उत्तर नाही आलं की गळे काढून रडा सगळ्याजणी. दुधानं एकदा तोंड भाजल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पितात लोक. म्हणूनच मी श्रीला डिवचत नाहीये. आणि तुम्हालाही सांगते, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. विश्वास ठेवा माझ्यावर. श्रीशी इतक्यात काहीही बोलू नका. मला हे सगळं आता बोलायचं नव्हतं नर्मदा, आणि तुला दुखवायचंही नव्हतं. पण रमाकांतच्या बाबतीत जे झालं तसं काही नाही. श्रीची शपथ आहे मला, मी त्याला विचारणार नाही. त्यांनी आपणहून सांगेपर्यंत मी त्याला काहीच विचारणार नाही. तोही सोडून गेला तर कोणाच्या तोंडाकडे पाहून जगेन मी? श्री आपल्याला सोडून जाणार नाहीये नर्मदा. पण तू एवढा इशू का करतेस बांगड्यांचा? म्हणतोय तर घे की. सोन्याच्या बांगड्या आहेत त्या, कशा घ्यायच्या? अगं पण तो आपणहून देतोय ना. का मनाला लागेल असं बोललाय माहितीये तो. तुला त्याचं बोलणं लागलं म्हणून रडतेस की तुला पटलंय म्हणून रडतेस? आम्ही सगळ्यांनी तुला एवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. पण तो तुला बोलला तर तू एवढं रडतेस? तुला कळतंय का तुला काय झालंय? हसलं होतं सगळं मनात. आणि त्यानं वाट करून दिली. देवा प्लीज, हे सगळं निभावून नेण्याची मला शक्ती दे. बाबांनी माझ्यासाठी खूप हाल सोसलेत. त्यांना बरं करण्यासाठी मला या तडजोडी करण्याची ताकद दे देवा. प्लीज मदत कर. बाबांचे हाल आता नाही पावत माझ्याने. मला खचू नको देऊस, बळ दे. माझ्या बाबांसाठी मला या अग्निदिव्यातून गेलंच पाहिजे. मला मदत कर देवा. तिकडे मनीष म्हणतो की तिच्या आईने तिला प्रेशराईज केलं म्हणून ती हे लग्न करते. पण जान्हवी सारखी स्ट्रॉंग इंडिपेंडंट मुलगी कुठल्या प्रेशर खाली असणार आहे?
मला ना काही कळत नाही, ती का करते हे लग्न? साहेब, त्या छत्रीवालीची ना काहीतरी मजबुरी असणार. कसली मजबुरी? मलाही कळत नाही व्यवस्थित. टीप काढावी लागेल. हा? टीप काढावी लागेल, माहिती काढावी लागेल. समजून घ्यावं लागेल. मी घरी जितक्या समंजसपणे वागतो ना, तसं नाही वागलो मी तिच्याशी. आणि शपथ घेतल्यानंतर मी कधी खोटं नाही बोलत. आणि म्हणूनच मला शपथ घ्यायची चित्ती नाही. तू स्वतःशी खोटं बोलतेय. तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहे. आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचे असं ठरवल्यानंतर तुला कोण आठवणार ना? मी ना माफ केलं त्याला. तू अजूनही त्याच्याबद्दलच विचार करतेस? म्हणजे प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा हक्क आहेच ना. मी काय म्हणते, आपल्याला माहितीये ना आपण बरोबर आहोत, मग कशाला उगाच मनाला लावून घ्यायचं ना. त्याला वाटलं ते तो बोलला, पण मला आता त्याचं काहीच नाही वाटत आहे. हे तू मला सांगतेस की स्वतःला? तुला सांगतेय. माझ्यासाठी? तुमच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी. वाव, मस्त आहे यार. पण महाग असणार. ही फाईल जरा गोखले गृहोद्योगच्या ऑफिसमध्ये पोहोचवशील? मी नाही म्हणजे हे तुझं काम नाहीये हे माहितीये मला, पण काय आहे, ही फाईल अशी कोणाच्याही हाती देऊन कसं चालेल? शिवाय ही फाईल तू बनवलेली असल्यामुळे त्यांच्या काही शंका असतील तर त्यांचं निरसन तिथल्या तिथे होऊ शकेल, नाही का? सर, मी समजू शकते तुम्हाला, पण प्लीज दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना. जानवी, काय झालंय तुला? 4 वर्षात पहिल्यांदा मी सांगितलेल्या कामाला नाही म्हणतेस तू. तुला बरं वाटत नाहीये का? बस बस बस. असा का दिसतोय चेहरा तुझा? रडलेस की काय? काय झालंय काय? नाही, खरंच काही नाही. नाही, तुझी तब्येत बरी नसेल तर माझ्या गाडीतून तुझी घरी पोहोचवायची व्यवस्था करतो मी. का डॉक्टरकडे जायचंय? नाही सर, अहो खरंच तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. डोकं दुखतंय थोडंसं. बरं, ठीक आहे. मी तुम्ही मला कुठे बाहेर जायला सांगणार असाल तर मी तुम्हाला आत्ताच सांगते की शनिवार आणि रविवार मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर पिकनिकला जाते. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर मला लगेच घरी जायचंय. माझं काम काय आहे ते जरा ऐकून घेशील? तर तुम्ही मला इतक्या प्रेमाने सांगितलं, त्यावरच मी ओळखलं की जे माझं काम नाहीये ते तुम्ही मला करायला लावणार आहात. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगते की ते शक्य होणार नाही. मला कुणीच या ऑफिसमध्ये बॉस सारखं वागवत नाही. सर, मला खूप पॅकिंग करायचंय सर. मी 1 तास आधी निघू का? नाही, हे बघ, लवकर जाणार असशील तर ही फाईल गोखले गृहोद्योगच्या ऑफिसमध्ये पोहोचवशील का? गोखले गृहोद्योग जान्हवीच्या ऑन द वे आहे सर. तुम्ही तिला का नाही सांगत? अगं, तिच्याकडे बघ जरा, तिची तब्येत बरी नाहीये. सर, तिच्या तब्येतीला काही झालेलं नाहीये. जेव्हापासून तिचं लग्न ठरलंय ना, तेव्हापासून तिच्या चेहऱ्याचं फसलेलं भसं झालंय. व्हायरल इन्फेक्शन होतं ना सर, तसं व्हायरल लग्न झालंय तिला. तापाचं नाव आहे अनिल. जा तू. जान्हवी, तू ही फाईल गोखल्यांच्याकडे घेऊन जाशील? येस सर. थँक्यू सो मच. थँक्स नका म्हणू सर, हे तर कामच आहे माझं. येते. बर. माझं कामच आहे ते. कधीतरी गीताला असं वाटेल, वाटत नाही वाटेल. ह्या मुलीने ना वेड लावलंय मला. कमेन. सर, मी निघू? झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.